हॅलो नमस्कार. ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, आनंदित असायलाच हवं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरासमोर एक अशी गाडी आली होती की जे बरंच उन्हाळी सामान असंच किराणा स्टॉल असे भरपूर आलेले होते. त्याच्यामध्ये उपवासाचे पापड, पालकचे पापड असे बरंच काय काय आलं होतं आणि हे चिंचेच्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि हे घेतलेलं होतं मी लोणचं, जे की त्याची 2 पॅकेटं मी घेतली होती. कारण माझ्या मुलीला लोणचं खूप आवडतं. तर बऱ्याच दिवसातून असं काहीतरी घेतलं होतं आणि हे तेल आणलेलं आहे मी केसासाठी. माझे केस गळत आहे त्यासाठी, पण मला हे काय आवडलं नाही, त्यामुळे मी रिटर्न देणार आहे. आणि एक फेस वॉश हिमालयाचं घेतलं होतं आणि हे 2 जे सॅचेस तुम्हाला मी दाखवत आहे ते ह्यासाठी दाखवत आहे की माझ्या चेहऱ्यावर खूप टॅनिंग झालेलं आहे. त्यासाठी मी हिमालयाचं टॅन रिमूव्हल एक आणलेलं आहे आणि दुसरं हिमालयाचंच ग्लोचं केशर आणि टर्मरिकचं एक मास्क घेतलेला आहे. टॅन रिमूव्हलचं मास्क होतं आणि केशर आणि टर्मरिकचं एक पॅक होता, असं घेतलेलं आहे. आणि आता ते सगळं मी यूज करणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण पापड तळून घेऊया, जो की कसा आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवते. कारण पहिल्यांदाच मी असं काहीतरी दारावरचं घेतलेलं होतं आणि पहिल्यांदाच चांगल्या वाटल्या त्या वस्तू, म्हणून मी घेतलेल्या होत्या. तर आता आपण पापड तळून बघूया. तर पापड तर खूप फुलत आहे बरं का. तुम्हाला दाखवलं होतं केवढा आणि होतो केवढा पहा. तर छान फुललेला तर आहे. मला म्हणजे ह्याच्यामध्ये पापड खारा आहे, पालक आहे, हिरवी मिरची पण आहे आणि हे तांदळाचे आहेत. तर बघूया आता टेस्टला कसे लागतात हे सुद्धा आपण पाहूया. टेस्ट तर अप्रतिम लागत आहे. मला तर खूप आवडला. आणि मी पण पापड खार घालून तांदळाचे पापड करते, पण त्याच्यामध्ये पालक, हिरवी मिरची असं काही घालत नाही. पण हे पापड खूप फुलले होते आणि खूप छान लागत होते. तर पहिल्यांदाच दारावरचं असं काहीतरी घेतलं होतं आणि ते सुद्धा खूप छान निघले. त्याबद्दल मला खूप आनंद झाला की आपले गेलेले पैसे वेस्ट गेले नाहीत. पण जरा मला हे थोडंसं महाग पण वाटतं. तर आता मी आज करायला घेतला आहे घरगुती वॅक्स. म्हणजे काय झालं होतं, मी पार्लरमध्ये गेले होते, तर तिथं खूप गर्दी होती आणि एवढा वेळ थांबायला काय मला वेळ नव्हता. त्यामुळे मी घरी जे माझं आणलेलं होतं वॅक्सचं, तेच वॅक्स करायला घेतलेलं होतं. कसं घरी करायचं म्हटल्यानंतर ह्याला 2 माणसं लागतात असं मला वाटतं, कारण मला वॅक्स जमत नाही. पण आज म्हणलं प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपल्याला जमते का नाही ते पाहूया. आणि प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट आपल्याला साध्यही होतेच. तर नेहमी आपल्याला पार्लरला कोणी नेऊ शकत नाही किंवा नेहमी पार्लरला गेलं तर आपल्याला लगेच नंबर येईल असं होऊ शकत नाही. वेटिंगला हे थांबावंच लागतं. तर आज हे ट्राय करायला काय हरकत नाही. तर पण आज एकटीच ट्राय करत आहे. तर हाताला पावडर लावायला घेतली तर ती पावडरच संपलेली होती डब्यातली. नंतर मग पावडर वगैरे काढून आणली आणि ती पूर्ण हाताला लावली आणि नंतर वॅक्स लावायला चालू केली. पण खूप बॅड अनुभव आला. त्यामुळे म्हटलं बरेच झालं, अरेच्या आपण हे जे खरेदी केलेलं होतं त्याचा काहीतरी आज यूज झाला. कारण सणासुदीच आपण फ्रेश असलं, आपली स्किन चांगली काढायला, फोटो वगैरे काढायला आपल्यालासुद्धा खूप तर आज वॅक्स करत आहे. आज पहिल्यांदाच मी वॅक्स करत आहे. कारण काय झालं होतं, मी ह्याच्या अगोदर दुसऱ्याकडून वॅक्स करून घ्यायचे, माझं हे होतं. पण म्हणजे वॅक्स करताना काय व्हायचं, मला काही वॅक्स जमत नाही. पण आज म्हणलं ट्राय केल्यानंतर सगळ्या गोष्टी जमू शकतात. तर पहिला चटका जोरात बसलेला आहे आणि म्हणजे भाजतं त्यावेळेस आपल्यालाच माहीत असतं काय होतं. तर खूप गरम होतं, तर थंड थंड करून, कारण ते आपल्याला नेहमी करायची सवय नसते त्यामुळे टेक्निक येत नसते. तर पहिल्यांदा पावडर आणि नंतर मग सगळ्या हाताला वॅक्स, म्हणजे निम्मा हात कवर केला आणि निम्म्या हाताला वॅक्स लावून घेतलं आणि आता वॅक्स करायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया मला जमतंय का नाही. आणि विशेष म्हणजे मी उलटं हे केलेलं होतं. तर उलटं करायचं नाही, म्हणजे ज्या डायरेक्शनने आपण लावतो त्याच्या विरुद्ध दिशेने ते वॅक्स पडायचं असतं. तर पहिलंच हे चुकलं आणि नंतर मग म्हणलं अरे आपल्याला येतच नाही का काय, असं वाटायला लागलं. पण नंतर परत आणखीन ठेवलं आणि चुकीच्या डायरेक्शनने, तेच मी मुलीला सांगत होती की मी चुकीच्या डायरेक्शनने उडत आहे आणि मला हसत होती की अरे व्हेरी नाईस. म्हणजे माझा प्रयत्न सक्सेस झाला. कारण
मी ना चुकीच्या दिशेने ओढत होते, कारण पार्लरमध्ये आपण कशाला बघतोय हो कुठल्या दिशेने ओढतात आणि काय करतात. फक्त एवढं ते सांगितलेलं ऐकलं की ऐकलेलं होतं की ज्या दिशेने तुम्ही लावता त्या विरुद्ध दिशेने तुम्ही ओढू शकता, असं मी ऐकलेलं होतं. तेवढ्यावरच हे केलं. तर आता मी माझं वॅक्स करून घेते. तर आज चेहऱ्याकडे बघायचं ठरवलेलं आहे, कारण खूप टॅनिंग झालेलं आहे चेहऱ्यावर आणि काहीतरी आता जुगाड करायलाच हवं, कारण पार्लरला तर गेले नव्हते, तर घरच्या घरीच काहीतरी. तर आता मी ना हिमालयाचा टॅन रिमूव्हल ऑरेंज पील ऑफ मास्क म्हणजेच ऑरेंज हनीयुक्त मिक्स असा मास्क आणलेला आहे, ज्याने की आपलं चेहऱ्याचं टॅनिंग पूर्ण निघून जातं आणि रिड्यूस टॅन अँड इम्प्युरिटीज रिवाईल स्मूथ अँड रेडियंट स्किन होऊन जाते. म्हणून मी हा मास्क घेतला, कारण पार्लरमध्ये जायचा आता ऑप्शनच नव्हता. तर सणाला आता आपल्याला काहीतरी चेंज हवा असेल तर आपण असा ऑप्शनसुद्धा शोधला पाहिजे. तर आता पूर्ण मास्क चेहऱ्याला लावून घेते. तर आता हा ना माझा मास्क पूर्ण वाळलेला आहे. तर आता हा वाळल्यानंतर असा काढून घ्यायचा असतो, की ज्याचं कोटिंग असं वरती येतं आणि हा काढून घ्यायचा. तर पूर्ण वाळलेला आहे, तर आता मी काढून घेते. आणि आता मास्क माझा काढून झालेला आहे. तुम्ही स्किन माझी पाहू शकता. बऱ्यापैकी थोडीशी टॅन निघून गेलेलं आहे स्किनचं. आणि आता दुसरंच हिमालयाचं मी नॅचरल ग्लो केसर फेस पॅक आणलेलं आहे, जे की केसर आणि टर्मरिक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे डीप क्लिन्झिंग होतं आणि स्किन एकदम ग्लोईंग होते. आता हा पूर्ण पॅक मी चेहऱ्यावर लावून घेते आणि वाळल्यानंतर धुवून घेते. आता पूर्ण बॅग वाळलेला आहे आणि आता चेहरा पूर्ण धुवून घेते. आणि चेहरा तुम्ही पाहू शकता, त्याला काही मेकअप नाही काय नाही, तरीसुद्धा थोडंफार काहीतरी ग्लो किंवा काहीतरी म्हणजे टॅन थोडंफार निघून गेलेलं आहे असं मला वाटतं. फरक तर स्किनमध्ये मला तर जाणवत आहे. झालेली आहे मी आत्ता रेडी उद्याच्या सणासाठी. ज्यावेळेस पार्लरला आपण जाऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन नक्की निवडू. नंतर मग मार्केटमध्ये गेले, बांगड्या वगैरे घालून आले आणि चुडे वगैरे घ्यायचे होते, ते सुद्धा घेऊन आले. काय विड्याचं वगैरे सामान घ्यायचं होतं ते सुद्धा घेऊन आले. बाजारपेठमध्ये खूप गर्दी होती आणि भरपूर बायका, म्हणजे सकाळी मी लवकर गेली होती ना, त्याच्यामुळे एवढ्या सकाळ सकाळ गेली होती तरीसुद्धा भरपूर गर्दी होती. तर असे 2 जोड चुड्यांचे पण घेतले. नंतर काही पुढं गेल्यानंतर मार्केटमध्ये विड्याचं सामान, तिळगुळ, हळदी-कुंकू, तीळ वगैरे, पानं वगैरे असं भरपूर होतं, जे की आपल्याला विड्यासाठी लागतं. त्यातलं मला जे काय हवं ते मी घेतलं. नंतर मग मंडईमध्ये आले आणि मंडईमध्ये एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथं मंडईमध्ये गणपती बाप्पाच्या मंदिरातलं दर्शन घेतलं आणि आलेले होते ते खण घेऊन ठेवले, कारण मी म्हणजे आमच्या घरी आणून देतात सांगितलं का, तर तसंच सांगितलं होतं. आणलं, हळदी कुंकू लावलं त्याला आणि नंतर मग माझं सर्व झाल्यानंतर खण वगैरे पूजले. माझं झाल्यानंतर खण पूजले, नैवेद्य दाखवलं आणि मी माझा व्लॉग इथे संपवते. चलो बाय.